जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावणीसाठी जर हा ठेचा असेल हिरव्या मिरचीचा छान झणझणीत असा, तर 2 गॅस जरा जास्तच जातात. तर बघूया आपण आता हिरव्या मिरचींचा ठेचा. त्यासाठी बघा मी इथे मिरच्या घेतल्या आहेत आणि मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. मी या मिरच्या आधी कढईमध्ये टाकून घेतल्या आणि तेल न टाकताच आधी पहिले त्या थोड्याशा 1 मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल पण टाकून घ्यायचं आहे. तेलावर आता व्यवस्थित या मिरच्या परतून घ्यायच्या आहे. मिरच्या जितक्या व्यवस्थित परतल्या जातील तितक्या त्या बाधत नाहीत. मग आपल्याला ठेचा खाल्ल्यानंतरसुद्धा त्याचा त्रास होत नाही. त्यामुळे मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे लसण. तर ठेच्याला लसणामुळे छान चव येते, त्यामुळे लसणाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं. तर लसणसुद्धा आपण मिरच्यांसोबत व्यवस्थित इथे परतून घेऊ. आता खूप मस्त लागतो ठेचा चवीला. नुसते ठेचा आणि भाकरीसुद्धा खूप छान जेवण होतं. आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे. तर शेंगदाणेसुद्धा मी यामध्ये टाकून घेतले. तुम्ही इथे शेंगदाण्याचं प्रमाण यापेक्षा थोडंफार कमी करायचं किंवा यापेक्षा थोडं जास्त करायचं तरी करू शकता. शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि तुम्ही बघू शकता इथे सगळं असं व्यवस्थित भाजून झालं आहे. मिरच्या असोत, लसण असो किंवा शेंगदाणे असो. आता हे झाकून ठेवते. यामध्येच तुम्ही आवडीनुसार जिरेसुद्धा टाकू शकता. तर मी छान असं आता ते खलबत्त्यामध्ये काढून घेतलं आहे. सगळं थंड होऊ दिलं थोडंसं आणि थंड झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये काढून घेतलं आहे. थोडं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आता कुटून घेते आहे. मिक्सरमध्ये फिरवण्यापेक्षा कुटून घेतलेला ठेचा खूप छान लागतो चवीला. ताटाची शोभा वाढवणारा हिरव्या मिरचीचा आपला हा ठेचा इथे तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही लगेचच सबस्क्राईब करून घ्या.